पुढच्या बातमीकडे वळूयात। राज्यामध्ये एसटीचा प्रवास 15% महागलेला आहे। आजपासून एसटी प्रवासासाठी नवे दर लागू झालेले आहेत। मुंबई पुणे एसटी तिकीट हे 80 रुपयांनी वाढलेले आहे आणि एसटीला दर दिवशी 3 कोटी तर दरमहा 90 कोटींचा तोटा सहन करावा लागत असल्यामुळे हा भाडेवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे। पुणे ते संभाजीनगर सध्याचे दर 365 आणि वाढलेले दर आहेत 420। पुणे ते सोलापूर 365 रुपये तिकीट, मात्र आता 420 रुपये मोजावे लागतील। पुणे ते पणजी सध्याचे दर 670, वाढलेले दर आहेत 770, 100 रुपयांची वाढ। पुणे ते नागपूर सध्याचे दर 1080 आणि वाढलेले दर आहेत 1245। थेट जाणार आहोत अमरावतीमध्ये। स्वप्नील उमप आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। स्वप्नील, अमरावती म्हणा किंवा गावाकडच्या ठिकाणी म्हणा, एसटी हाच एक आधार असतो, मात्र आजपासून एसटीची भाडेवाढ लागू झालेली आहे। प्रवाशांच्या काय प्रतिक्रिया आहेत? नक्कीच वृषाली, शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यापासून तर शहरात जाणाऱ्या ज्येष्ठापर्यंत प्रत्येक जण जो आहे तो एसटीने प्रवास करत असतो। परंतु हीच एसटी जी आहे त्या एसटीची दरवाढ मोठ्या प्रमाणावर झालेली आहे। 15% दरवाढ करण्याचा निर्णय जो आहे तो एसटी महामंडळाने घेतलेला आहे। त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला जी आहे ती मोठी कात्री बसलेली आहे। आपण जर पाहिलं तर मागील वर्षी मोठा निर्णय घेतला एसटी महामंडळाने। महिलांना 50% सूट जी आहे ती प्रवासात दिलेली होती। त्या निर्णयाला एक वर्ष उलटत नाही, दुसरीकडे 15% दरवाढ झालेली आहे। अमरावती ते नागपूर तिकीट जर आपण पाहिलं तर 37 रुपयांनी वाढ झालेली आहे। आपल्यासोबत संपूर्ण हे सर्वसामान्य प्रवासी आहेत अमरावती मधले, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। काय सांगणार दादा, निर्णय घेतलेला आहे आणि तिकीट वाढवलेली आहेत, कसं पाहता या निर्णयाकडे? सर, टिकट बढ़ाया वो चल जाएंगी। सबसे पहले एसटी महामंडल ने अपनी बसेस को बहुत अच्छा करने को ना, आप देखोगे रोज कहीं ना एक घटना घट ही रही है। कभी गाड़ी के टायर पंचर हो रहे, कभी ब्रेक फेल हो रही, रोज न्यूज़ में आती है कि टीवी आज यहाँ महामंडल फेल हो गई, आज वहाँ मंडल। टिकट बढ़ाओ लेकिन वैसी सोल्यूशन, आप वैसी सुविधा भी दो। रोज बसेस कहीं ना कहीं, कभी टाइम पे बस नहीं लगती, हम रोज घूमते रहते तो 2-2 घंटे कहीं खड़े रहना पड़ता है कि हमें बस ही नहीं मिलती है। तो एसटी महामंडल टिकट बढ़ाए लेकिन वैसी सुविधा भी देना चाहिए। नक्की सुविधा दिल्या पाहिजे असं म्हणतात। आपल्यासोबत महिला आहेत, त्या प्रवास करून आलेल्या आहेत। कुठनं आल्यात काकू तुम्ही, काय सांग? चांदूर बाजारवरून आलो आम्ही। पण आता हे सामान्य लोकांना खूपच महागात पडून राहिलं ना। लाडक्या बहिणीचं काय सगळं याच्यावर काढून राहिले का हे लोक? आम्हाला हे तिकीट कसं नाही दिलं तरी चालते, पण आपल्याला हे पाहिजे ना, कमी तिकीट पाहिजे ना, नाही तर मग सारखी कमी करून टाकायची। जे आता माणसं आहे, आपण बाया आहे। आधी किती रुपये तिकीट होतं, आज किती पडलं? 25 रुपये, आता 31 रुपये पडली। किती तिकीट पडलं? कुठनं आल्या तुम्ही? आम्ही चांदूर बाजार 31 रुपये। अच्छा, नक्कीच आपण बघू शकतो 31 रुपये तिकीट त्यांना नक्कीच पडलं। महिला प्रवाशांच्या प्रतिक्रिया आहेत, अतिशय बोलक्या आहेत की लाडक्या बहिणींचा सुद्धा विचार व्हावा। धन्यवाद स्वप्नील, तुम्ही दिलेल्या सविस्तर